Ladies and gentlemen, welcome back. A single window agency to grant permission for a public Ganesh idol installations. The Maharashtra government on Tuesday issued a direction to city corporation urban local bodies to set up a single window agency comprising officials of revenue, police, energy and fire and emergency services. मित्रांनो, मी जी बातमी वाचतोय ती बातमी वाचतोय मुळातच गणपतीच्या संदर्भातली. 31 तारखेला जे काय आपल्याकडे गणपती येणार आहेत, गणपती बाप्पा येणार आहेत, त्याची आपण स्थापना करणार आहोत. पण बऱ्याच वेळा गणपतीच्या संदर्भातले असणारे शब्द आपण कधीच बघितले नाहीत. म्हणजे उदाहरणादाखल मी तुम्हाला विचारलं की स्थापना करणे या शब्दाला, मराठी शब्दाला इंग्रजी शब्द काय आहे, किंवा गणपतीचं 9व्या दिवशी विसर्जन केलं जातं गणपती बाप्पाचं, त्यावेळा त्या विसर्जनाला काय शब्द आहे, किंवा असा शब्द आहे की गणपतीची मिरवणूक काढली जाते, मिरवणुकीला शब्द काय आहे. मित्रांनो, कित्येक अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींकडे आपण कायमच दुर्लक्ष केलंय आणि आपण सतत म्हणत असतो की मला इंग्रजी काय येत नाही. मित्रांनो, हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की अशा सणासुदीच्या दिवसामध्ये येणारे शब्द आपण कधी बघितलेच नाहीत. म्हणून हे सगळं आपण बघायला चालू करणार आहोत. मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रॅक्टिकल इंग्लिश ज्यावेळा आपण शिकत जातो त्याच वेळा ते खऱ्या अर्थाने यायला चालू होतं. आज आपण एवढ्यासाठीच ही गणपती बाप्पाची बातमी आपण न्यूज म्हणून रेफर करणार आहोत हिंदू न्यूजपेपर मधून, की जेणेकरून आज पहिल्यांदा आपल्याला कळणार आहे की स्थापना करण्याला शब्द काय आहे. आपल्याला पहिल्यांदा शब्द कळणार आहे की विसर्जनाला शब्द काय आहे. आपल्याला पहिल्यांदा शब्द कळणार आहे की मिरवणुकीला शब्द काय आहे. मित्रांनो, हे सगळं घेऊन ज्या वेळेला आपण तयारी करतो त्यावेळेला आपली भाषा बनते, भाषा अगदी सुंदर बनते. बातमी आहे गणपतीची. 31 तारखेला आपल्याकडे गणपती यायला लागलेत आणि त्या संदर्भातली बातमी आणि त्या संदर्भातल्या बातमीमधून आपण शिकणार आहोत नवीन शब्द. मित्रांनो, हे नवीन शब्द कसे उपयोगी ठरतात तेही आपण बघणार आहोत. खाली हे सगळं वाचून दाखवल्यानंतर मी 1-2 प्रश्न तयार केलेत. ते प्रश्न सुद्धा स्पॉट अँड एररचे प्रश्न कसे आहेत, फिल इन द ब्लँक्सचे प्रश्न कसे आहेत, म्हणजे न्यूजपेपरच्या बातमीमधून ती वाक्य उचलून कसे प्रश्न तयार केले जातात ते सुद्धा आपण बघणार आहोत. बातमी बघायला विसरू नका, सगळी ऐकायला विसरू नका आणि त्यानंतर खाली आलेले प्रश्न सुद्धा बघा. बातमी आहे गणपतीची आणि त्या संदर्भातले हे सगळे शब्द आपण बघणार आहोत. बातमी काय आहे बघा. बातमी पहिल्यांदा मी वाचून दाखवतो. सिंगल विंडो एजन्सी टू ग्रँट परमिशन फॉर पब्लिक गणेश इडॉल इन्स्टॉलेशन्स. मित्रांनो, काय आहे बघा, ही सिंगल विंडो एजन्सी टू ग्रँट म्हणजे परवानगी देणे, परमिशन फॉर पब्लिक गणेशा इडॉल इन्स्टॉलेशन म्हणजे एकच खिडकी तयार केली जावी जे गणपतीची मंडळ आहेत त्या मंडळांना परवानगी देण्यासाठी. सिंगल विंडो एजन्सी टू ग्रँट परमिशन ग्रँट करण्याकरता एकाच ठिकाणी ती परमिशन दिली जावी अशा पद्धतीच्या सूचना गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत. सिंगल विंडो एजन्सी टू ग्रँट परमिशन फॉर पब्लिक गणेशा इडॉल. नाउ दिस इडॉल इज देअर. व्हॉट इज इडॉल? इडॉल या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो मूर्ती, राईट. गणेशा इडॉल गणपतीची मूर्ती. इन्स्टॉलेशन. व्हॉट इज इन्स्टॉलेशन? इन्स्टॉलेशनचा मित्रांनो अर्थ आहे स्थापना करणे. काय अर्थ आहे? स्थापना करणे. कुणाची स्थापना करणे? गणपतीची स्थापना करणे. मित्रांनो, आज आयुष्यात पहिल्यांदा हा शब्द तुम्हाला कळाला असेल की गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी हा शब्द आहे इन्स्टॉलेशन. वास्तविकता इन्स्टॉल हा शब्द आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी वापरतो, पण हा शब्द गणपतीच्या मूर्तीच्या इन्स्टॉलेशन साठी सुद्धा हा शब्द वापरला जातो. आज पहिल्यांदा हे कळालं असावं. मित्रांनो, गणेश चतुर्थीला ज्यावेळा गणपती बसवत असाल त्यावेळा हा शब्द आठवला पाहिजे की दिस इज इन्स्टॉलेशन ऑफ गणेशा इडॉल. मित्रांनो, अशा पद्धतीने शिकणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपण भाषेच्या दृष्टिकोनातून समृद्ध होणं. मला नवीन शब्द कळाला, इडॉल. इडॉल म्हणजे मूर्ती, इन्स्टॉलेशन म्हणजे स्थापना करणे, गणपतीची स्थापना करणे, राईट. सिंगल विंडो एजन्सी टू ग्रँट परमिशन, एकच खिडकी तयार केली जाणार आहे गव्हर्नमेंट कडून की परमिशन देण्याकरता फॉर पब्लिक गणेशा इडॉल इन्स्टॉलेशन. पब्लिक म्हणजे सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी गणेशा बसवला जातो, गणपतीची मूर्ती बसवली जाते, त्या संदर्भातली जी काय परवानगी घेतली जाते वेगवेगळ्या मंडळांकडून, त्यासाठी एकेच ठिकाणी एकच खिडकी सरकारकडून तयार केली जाणार आहे. त्या ठिकाणी प्रत्येक मंडळाला सगळी परवानगी दिली जाणार आहे. मित्रांनो, बातमीतून आपल्याला कळतं की काय आहे नवीन.
कित्येक गोष्टी आपल्याला अशा कळायला चालू होतील. एक पुढचं वाक्य बघूया. पुढचं वाक्य काय आहे बघा. पुढचं वाक्य मित्रांनो असं आहे, द महाराष्ट्र गव्हर्नमेंट, सी दिस, the Maharashtra government on Thursday issued a direction to city corporation and urban local bodies to set up a single window agency comprising officials of revenue, police, energy, fire and emergency services and PWD departments for granting permission to organizations for public installation of Ganesha idols in wards of the city corporations. मित्रांनो वाक्य कुठून चालू झालंय आणि कुठं संपलंय बघा. वाक्य मित्रांनो या ठिकाणावरून चालू झाले, हे ठिकाण आहे आणि वाक्य या ठिकाणी संपलेलं आहे. किती लांब लचक वाक्य आहे बघा. सगळ्या ठिकाणी तुम्हाला कॉमा दिसतो. आर यू इंटरेस्टेड? मी विचारायचं तुम्हाला विसरूनच गेलो की हे सगळं शिकायला तुम्ही इंटरेस्टेड आहात का? काही लोकांना उगीच प्रश्न पडतो की हे सगळं परीक्षेला येणार आहे का? मित्रांनो आपण भाषा शिकतोय, भाषा समृद्ध करतोय आणि हेच परीक्षेला विचारलं जातं. आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो शब्दाचा. हे शब्द आपल्याला आले तर कदाचित या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येणं आपल्याला काय जाणार आहे, सोपं जाणार आहे. हे सगळं ऐकत गेल्यानंतर माणसाची भाषा समृद्ध होते. आज पहिल्यांदा शब्द कळाला, इन्स्टॉलेशन म्हणजे स्थापना करणे, इडॉल म्हणजे मूर्ती. वाक्य कुठून चालू झालंय बघा. वाक्य या ठिकाणाहून चालू होऊन हे या ठिकाणी संपलेलं, इतकं लांबलचक हे वाक्य आहे. आता हे वाक्य आपण अनालिसिस करून बघू काय होते. द महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑन ट्यूजडे, यस ऑन दिवसासाठी ऑन हे प्रिपोजिशन वापरलं जातं. आपण बऱ्याच वेळेला हे बघितलेलं आहे. ऑन इज देअर. ट्यूजडे इश्यूड डायरेक्शन्स. व्हॉट इज डायरेक्शन्स? सी दिस. डायरेक्शन्स म्हणजे काय? सूचना. सूचना दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत? डायरेक्शन्स, सूचना दिलेल्या आहेत. टू सिटी कॉर्पोरेशन म्हणजे गव्हर्नमेंटनं सूचना दिलेल्या आहेत. सिटी कॉर्पोरेशन म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे असतं त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि अर्बन लोकल बॉडीज म्हणजे शहरातल्या ज्या लोकल बॉडीज आहेत, शहरातल्या ज्या लोकल बॉडीज वेगवेगळ्या ठिकाणी नगर परिषद असते, अशा ज्या काही लोकल बॉडीज आहेत या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. टू सेटअप अ सिंगल विंडो एजन्सी. अच्छा, व्हॉट इज दिस? सेटअप. सी दिस फ्रेजल वर्ब. दिस इज सेटअप. सेटअप म्हणजे तयार करणे. यस, नवीन नवीन फ्रेजल वर्ब तयार करणे. मित्रांनो कळालं का बघा. सेटअप या फ्रेजल वर्बचा अर्थ आहे तयार करणे. सिंगल विंडो एजन्सी, एकच एजन्सी तयार करा जेणेकरून मंडळांना परवानगी घ्यायला बरं पडेल. सिंगल विंडो एजन्सी कंप्राइजिंग, ग्रेट वर्ड, हा शब्द अत्यंत महत्वाचा. कंप्राइजिंग, कंप्राइज. कंप्राइज म्हणजे काय? इन्क्लूड. याला समानार्थी शब्द काय आहे मित्रांनो? इन्क्लूड. इन्क्लूड म्हणजे काय? समावेश करणे. बघा काय आहे? समावेश करणे. यस, म्हणजे कंप्राइजिंग ऑफिशियल्स म्हणजे त्या एजन्सीमध्ये कुणाकुणाचा समावेश असावा. ऑफिशियल्स ऑफ रेव्हेन्यू, रेव्हेन्यूचे ऑफिसर्स त्याच्यामध्ये घ्या. पोलीस, एनर्जी, फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस या सगळ्यांचा समावेश करून एकच सिंगल विंडो एजन्सी तयार करा असं कुणी सांगितलेलं आहे? द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. त्या संदर्भातले काय इश्यूड केलेले आहेत? डायरेक्शन्स, त्या संदर्भातल्या सूचना इश्यू केलेल्या आहेत. अँड PWD डिपार्टमेंट्स फॉर ग्रँटिंग परमिशन, बहाल करणे, परमिशन बहाल करण्याकरता कुणाला? टू ऑर्गनायझर्स. आता ऑर्गनायझर्स हा शब्द सांगायची गरज नाही. ऑर्गनायझर्स, ऑर्गनायझर्स म्हणजे याचा अर्थ होईल मंडळे. गणपतीची जी मंडळे आहेत त्यांना हा शब्द वापरलेला आहे. ऑर्गनायझर्स फॉर पब्लिक इन्स्टॉलेशन ऑफ गणेशा इडॉल्स. पब्लिक इन्स्टॉलेशन, राईट. आणि परत शब्द आला बघा, पब्लिक इन्स्टॉलेशन, स्थापना करणे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जी काय गणेशाची मूर्ती स्थापना केली जाते. गणेशा इन्स्टॉलेशन इन वॉर्ड्स ऑफ सिटी. वॉर्ड्स ऑफ सिटी, सिटीचे वेगवेगळे वॉर्ड्स असतात, त्या वॉर्ड्स मध्ये सिटी कॉर्पोरेशन्स. इथं हे वाक्य संपतं. मित्रांनो एक एक गोष्ट आपण बघत गेलो, किती ठिकाणी हा कॉमा टाकलेला आहे, किती नवीन शब्द आपल्याला कळाला. सगळ्यात महत्वाचा शब्द आपल्याला कळाला कॉम्प्राइज. कॉम्प्राइज म्हणजे टू इन्क्लूड, समावेश करणे. त्याला दुसरा शब्द आहे मित्रांनो एनकम्पास, एम्ब्रेस. कित्येक शब्द असे नवीन आहेत, याला बरेच शब्द समानार्थी तुम्हाला मी हळूहळू सांगत जाईन. एनकम्पास हा शब्द आहे. कॉम्प्राइजला समानार्थी शब्द आहे एनकम्पास, समावेश करून घेणे. इन्क्लूड हा शब्द आहे. एम्ब्रेस हा शब्द आहे. असे बरेच शब्द ह्या कॉम्प्राइजला तुम्हाला दिसायला चालू होतील. हे वाक्य या ठिकाणी संपलेलं आहे. पहिलं वाक्य या ठिकाणी संपलेलं आहे. हे दुसरं वाक्य बघूया. दुसरं वाक्य कुठून चालू झालंय बघा की
द फेस्टिवल falls on Wednesday, August 31st, and will be celebrated with a fervor in the state and other parts of the country, with fewer restrictions in place after 2 years of pandemic. Wow. इथून वाक्य मित्रांनो हे चालू झालं. The festival falls on, great word. काय शब्द आहे बघा, falls on. falls on याचा अर्थ आहे येणे, घडणे, राईट, फॉल्स ऑन. आणि इथं क्रियापदाला यस लागलेला आहे कारण वाक्याचा कर्ता काय आहे बघा, फेस्टिवल. वाक्याचा कर्ता मित्रांनो ज्यावेळा सिंग्युलर असतो त्यावेळा क्रियापदाला यस लागतं. या ठिकाणी यस लागलेला आहे. द फेस्टिवल फॉल्स ऑन वेन्सडे, म्हणजे वेन्सडेला हा जो सण आहे तो येतोय ऑगस्ट 31st, राईट. अँड विल बी सेलिब्रेटेड विथ फर्वर, साजरा केला जाईल. फर्वर काय ग्रेट शब्द आहे मित्रांनो, फर्वर. बघा FERVOUR, फर्वर याचा अर्थ काय आहे, पॅशन. यस, फर्वर या शब्दाचा अर्थ मित्रांनो काय आहे, पॅशन. म्हणजे हा जो सण साजरा केला जातो तो विथ फर्वर याचा अर्थ पॅशन ना हा जो आहे हा सण साजरा केला जातो. तुम्हाला माहित आहे गणपतीच्या सीझन मध्ये किती उत्साह असतो. आणि मित्रांनो उत्साहाला दुसरा शब्द आहे झील. म्हणजे फर्वर या शब्दाला समानार्थी शब्द आहे पॅशन, फर्वर या शब्दाला समानार्थी शब्द आहे झील. त्याचा तिसरा शब्द समानार्थी असेल एन्थुझियाझम. हा शब्द कदाचित ऐकला असेल काही लोकांनी, एन्थुझियास्टिक पर्सन, एन्थुझियाझम. कित्येक शब्द मित्रांनो नवीन सापडतील, कित्येक शब्द. फर्वर हा शब्द परीक्षेला येऊ शकतो. फर्वर म्हणजे पॅशन किंवा झील. म्हणजे हा जो सण आहे हा एका विशिष्ट उत्साहानं साजरा केला जातो. in the state and other parts of the country with fewer restrictions. ओके, हा जो सण साजरा केला जातो तो आपल्या राज्यामध्ये आणि अदर पार्ट्स ऑफ द कंट्री मध्ये सुद्धा, दुसऱ्या भागामध्ये, देशाच्या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा साजरा केला जातो. विथ फ्युअर रिस्ट्रिक्शन्स. फ्युअर रिस्ट्रिक्शन्स, रिस्ट्रिक्शन्स म्हणजे बंधन, राईट. रिस्ट्रिक्शन्स म्हणजे काय, बंधन. त्याला समानार्थी शब्द येऊ शकतो बॅन, राईट. इन place after 2 years of pandemic. Wow, pandemic. What is this pandemic? Pandemic चा मित्रांनो अर्थ आहे महामारी. 2 वर्ष झाली जी महामारी आपल्याकडे आलेली होती कोविड-19 ची, ती संपल्यानंतर 2 वर्षानंतर आपण हा सण चांगल्या उत्साहानं साजरा करायला लागलोय. शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, पॅन्डेमिक हा शब्द परीक्षेला येण्याची दाट शक्यता. पॅन्डेमिक म्हणजे महामारी. मित्रांनो हे कित्येक नवीन शब्द आपल्याला या गणपतीच्या निमित्तानं, गणपती बाप्पा आपल्याकडे नवीन शब्द घेऊन आलेला. इन्स्टॉलेशन हा शब्द नवीन कळाला. मित्रांनो असे कित्येक शब्द आपल्याला कळायला चालू होतील. एक पुढचं वाक्य आहे. पुढचं वाक्य काय आहे बघा. पुढचं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, परमिशन वुड नॉट बी ग्रँटेड फॉर इरेक्टिंग पंडाल्स. परमिशन दिली जाणार नाही. वुड नॉट बी ग्रँटेड फॉर इरेक्टिंग पंडाल्स. इरेक्ट, ERECT, इरेक्ट म्हणजे उभे करणे. काय करणे, उभे करणे. पंडाल्स, पंडाल्स म्हणजे काय, पंडाल्स याचा अर्थ आहे मंडप. मंडप उभे करायला परवानगी दिली जाणार नाही. अँड प्लेसिंग इडॉल्स, इडॉल्स म्हणजे मूर्ती, मूर्ती ठेवायला परवानगी दिली जाणार नाही. इन लोकेशन्स वेअर हाय टेन्शन इलेक्ट्रिक वायर्स पास थ्रू. ज्या ठिकाणी हाय टेन्शनच्या वायर्स पास होतात त्या ठिकाणी मंडप उभारण्याला बंदी घातलेली आहे आणि अशा गणेश मूर्ती ठेवायला सुद्धा बंदी घातलेली आहे. द गाईडलाईन्स नोटेड, म्हणजे ह्या सगळ्या गाईडलाईन्स काय केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. मित्रांनो साध्या साध्या गोष्टीतून आपण वाचनाची सवय करू शकतो. वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा. अशी लांबलचक वाक्य वाचण्याची सुद्धा आपल्याला काय व्हायला पाहिजे, सवय. वाक्य असं आहे, परमिशन वुड नॉट बी ग्रांटेड फॉर इरेक्टिंग पंडाल्स अँड प्लेसिंग इडॉल्स इन लोकेशन्स वेअर हाय टेन्शन इलेक्ट्रिक वायर्स पास थ्रू द गाईडलाईन्स नोटेड. आता इथं बघा पास थ्रू याचं कारण आलेलं आहे. हे जे क्रियापद आहे वायर्स, वायर्स हे क्रियापद प्लुरल आहे. क्रियापदाला यस लागलेलं नाही मित्रांनो. हे जे आहे पास हे वर्ब आहे. काय आहे, वर्ब. आणि वर्ब असून सुद्धा याला यस लागलेलं नाही कारण पाठीमागचं जे नाऊन आहे ते नाऊन प्लुरल आहे. म्हणजे या बारीक बारीक गोष्टी आपण नोट करत गेलो पाहिजे. पास थ्रू द गाईडलाईन्स नोटेड, अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. एक पुढचं वाक्य बघा जे इथून चालू होते आणि हे संपते कुठे बघा,
या ठिकाणी हे वाक्य काय होते संपते. द ऑर्गनायझर्स ऑर्गनायझर्स म्हणजे कोण, जे मंडळ आहेत त्या मंडळांसाठी हा शब्द वापरलेला आहे. द ऑर्गनायझर्स हु विश टू होल्ड पब्लिक सेलिब्रेशन्स हॅव टू सीक परमिशन इन रायटिंग फ्रॉम लोकल म्युनिसिपल अथॉरिटीज फॉर प्लेसिंग इडॉल्स इन पब्लिक प्लेसेस. वाक्य बघा कसं आहे. द ऑर्गनायझर्स म्हणजे जी मंडळ आहेत, हु विश टू होल्ड पब्लिक सेलिब्रेशन, ज्या मंडळांना असं सेलिब्रेशन करायचं आहे गणपतीचं, त्या लोकांनी सीक परमिशन, अपेक्षा करणे. सीक हे अत्यंत महत्वाचं क्रियापद मित्रांनो. सीक अपेक्षा करणे, यस अपेक्षा करणे. आणि याचा सेकंड फॉर्म मित्रांनो सॉट आहे, SOUGHT, आणि थर्ड फॉर्म सुद्धा SOUGHT असा हा सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे मित्रांनो. हे क्रियापद अत्यंत महत्वाचं आहे. सीक, सॉट आणि सॉट अपेक्षा करणे, राईट. होल्ड आता वाक्य पुन्हा एकदा आपण बघू. द ऑर्गनायझर्स म्हणजे मंडळ, हु विश टू होल्ड पब्लिक सेलिब्रेशन, ज्यांना पब्लिक सेलिब्रेशन करायचं आहे, हॅव टू सीक अपेक्षा केलेली आहे, परमिशन इन रायटिंग लिखित स्वरूपात, ओके, फ्रॉम लोकल म्युनिसिपल अथॉरिटीज, अशा मंडळांना लिखित स्वरूपात परवानगी घ्यायची आहे. फ्रॉम लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा म्युनिसिपल अथॉरिटीज, लोकल अथॉरिटीज फॉर प्लेसिंग इडॉल्स म्हणजे ज्या गणपती आपण बसवणार आहोत त्या संदर्भातली, इन पब्लिक प्लेसेस, सार्वजनिक ठिकाणी जर तुम्हाला गणपती बसवायचे असतील तर लोकल बॉडीज ज्या आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त्या ठिकाणाकडून किंवा त्यांच्याकडून परमिशन घ्यायची आहे अशा मंडळांना, राईट. ओके. होल्ड हा शब्द बघा, होल्ड या शब्दाचा अर्थ आहे धरून ठेवणे किंवा याचा अर्थ होतो साजरा करणे. विश टू होल्ड पब्लिक सेलिब्रेशन्स, त्यांना साजरं करायचं आहे. विश टू होल्ड पब्लिक सेलिब्रेशन्स. पुढचं वाक्य बघा काय आहे. या वाक्यातून आणखी काही शिकता येईल आपल्याला. ऑर्गनायझर्स म्हणजे मंडळ, ऑर्गनायझर्स और कमिटी मेंबर्स हॅव टू गिव्ह in writing that they will strictly adhere to court orders and orders of various government departments while seeking permission to place idols in public places. See this. परत एकदा हेच वाक्य त्याने रिपीट केलेलं आहे. ऑर्गनायझेशन्स और कमिटी मेंबर्स, कमिटी किंवा मंडळ जे आहेत, हॅव टू गिव्ह इन रायटिंग, त्यांना रायटिंग मध्ये मंडळांना द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? दॅट दे विल स्ट्रिक्टली, हे दे कुणासाठी आलेलं आहे? हे ऑर्गनायझर्स आणि कमिटी मेंबर्स यांच्यासाठी मित्रांनो हे प्रोनाउन आलेलं आहे. हे बघा, ऑर्गनायझर्स हे प्लुरल आहे, हे मेंबर्स हे प्लुरल आहे, त्यामुळे हे दे आलेलं आहे. म्हणजे प्रोनाउनचा आपला अभ्यास इथं चालू होतो. ऑर्गनायझर्स अँड कमिटी मेंबर्स हॅव टू गिव्ह इन रायटिंग दॅट दे विल स्ट्रिक्टली ॲडहेअर. ॲडहेअर म्हणजे काय? ॲडहेअर म्हणजे पालन करणे, पालन करणे कशाचं? टू कोर्ट ऑर्डर्स, या मंडळांनी पालन करायचं आहे कोर्टच्या ज्या ऑर्डर्स आहेत. आणि कुणाचं? ऑर्डर्स ऑफ द व्हेरियस गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, जी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी ज्या काय नोटीस दिलेल्या आहेत त्याचं या मंडळांनी पालन करायचं आहे. व्हाईल सिकिंग परमिशन्स, अपेक्षा करताना, परमिशनची अपेक्षा करायची असेल तर हे सगळे नियम त्यांना पाळावे लागतील, मंडळांना पाळावे लागतील. सीक, सॉट अपेक्षा करणे. लक्षात ठेवा, क्रियापद अत्यंत महत्वाचं क्रियापद मित्रांनो आहे. परमिशन टू प्लेस इडॉल्स इन पब्लिक प्लेसेस. जर तुम्हाला गणपतीच्या मूर्ती अशा पब्लिक प्लेसेस मध्ये ठेवायच्या असतील तर गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्स कडून दिलेल्या सगळ्या आदेशांचं किंवा सगळ्या सूचनांचं, नियमांचं प्रत्येक मंडळाला काय करावं लागणार आहे? पालन करावं लागणार आहे. पुढचं वाक्य बघूया. पुढचं वाक्य काय आहे? पुढचं वाक्य असं आहे मित्रांनो, इन ऑर्डर टू एन्श्युअर, what is in order to ensure peace and harmony, the organizers have been asked to hold peace committee meeting by inviting members and presidents of wards committees, citizens committees and other committees in the area before the festival. फेस्टिवलच्या आधी गव्हर्नमेंटने हेही सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? इन ऑर्डर टू एन्श्युअर याचा अर्थ आहे खात्री करणे. काय करणे? खात्री करून घ्यावी लागेल. पीस अँड हार्मनी, इन ऑर्डर टू एन्श्युअर पीस अँड हार्मनी. वाव, ग्रेट शब्द आहे मित्रांनो. पीस अँड हार्मनी. पीस म्हणजे शांतता आणि एकता राखण्यासाठी खात्री करून घ्यावी लागेल. द
ऑर्गनायझर्स हॅव बीन आस्क्ड, त्यांना सांगण्यात आलेलं आहे टू होल्ड पीस कमिटीज मीटिंग, म्हणजे अशा पद्धतीची मीटिंग, पीस कमिटी मीटिंग्स तुम्ही घ्या बाय इन्व्हायटिंग मेंबर्स अँड प्रेसिडेंट्स ऑफ द वॉर्ड्स कमिटीज, म्हणजे तिथले जे काय कोण मेंबर्स आहेत, तुमच्या वॉर्ड मधले जे महत्वाची माणसं आहेत, त्या माणसाला बोलवून घेऊन त्यांच्यासोबत मीटिंग करून तुम्ही ठरवा की ज्यावेळा आपण गणेशाची मूर्ती बसवणार आहोत त्यावेळा आपल्या भागामध्ये शांतता राखली जाईल, एकता राखली जाईल, या संदर्भातल्या मीटिंग्स तुम्ही भरवायच्या आहेत. अशा संदर्भातल्या सूचना या गव्हर्नमेंट कडून दिलेल्या आहेत. वॉर्ड कमिटीज, सिटीजन्स कमिटीज अँड अदर कमिटीज इन द एरिया बिफोर द फेस्टिवल, फेस्टिवल होण्याच्या पूर्वी ह्या तुम्हाला काय घ्यायच्या आहेत, सगळ्या मंडळांना मीटिंग घ्यायच्या आहेत. मित्रांनो, या बातमीमधून कित्येक आपण नवीन गोष्टी शिकलेलो आहोत. तुम्हाला शब्द कळालेत का बघा. एक शब्द मी तुम्हाला सांगायचा विसरलो, तो म्हणजे प्रोसेशन. प्रोसेशन याचा अर्थ आहे मिरवणूक. गणपतीची जी मिरवणूक निघते त्यासाठी शब्द आहे मित्रांनो प्रोसेशन. आता असेच सगळे शब्द जे आपण बघितलेले आहेत ते बघितलेल्या शब्दाचे आपण रिव्हिजन करणार आहोत. रिव्हिजन साठी काय आहे बघा, हे ड्रिलिंग दिलेलं आहे. इम्पॉर्टंट वर्ड्स, फ्रेजेस अँड इडम्स. इडॉल तुम्हाला सांगितला होता शब्द. इडॉल म्हणजे काय, तर इडॉल म्हणजे मूर्ती. डायरेक्शन्स, डायरेक्शन्स म्हणजे सूचना. अर्बन, अर्बन या शब्दाचा अर्थ आहे शहरी, राईट. कंप्राइजिंग, कंप्राइजिंग हा शब्द आपण बघितला होता. इन्क्लूड, एनकंपास समावेश करणे. ग्रँट, ओके, बहाल करणे अशा अर्थाने ग्रँट. प्रोसेशन, वाव, प्रोसेशन शब्द लक्षात ठेवा. प्रोसेशनचा अर्थ आहे मिरवणूक. हा शब्द अत्यंत महत्वाचा. प्रोसेशन बघा, PROCESSION, प्रोसेशन याचा अर्थ आहे मित्रांनो मिरवणूक. गणपतीची काय निघते, मिरवणूक निघते, त्यासाठी हा शब्द आहे मित्रांनो प्रोसेशन, राईट. इन्स्टॉलेशन सांगायची गरज नाही, बऱ्याच वेळा बोललो. इन्स्टॉलेशन म्हणजे स्थापना करणे. फॉल ऑन म्हणजे येणे, गणपतीचा सीझन येतोय, गणपतीचा फेस्टिवल येतोय, फॉल्स ऑन असं आपण बघ. सेलिब्रेट, साजरा करणे. सेलिब्रेट म्हणजे काय करणे, साजरा. फॉरवर अत्यंत महत्वाचा शब्द आपण बघितला होता मित्रांनो, अर्थ तुम्हाला सांगितला होता. फॉरवर या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, इथं दिला होता बघा. हा शब्द पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतोय. फॉरवर हा शब्द पुन्हा एकदा लक्षात ठेवा की एखाद्या गोष्टीसाठी आनंदी असणे, झील असणे किंवा पॅशन असणे अशा संदर्भात हा शब्द मी घेतला होता. फॉरवर म्हणजे एखाद्या गोष्टीशी झील असणे, आनंद असणे, पॅशन असणे अशा संदर्भातला हा शब्द होता फॉरवर. पेंडॅमिक, पेंडॅमिक हा शब्द घेतला होता. महामारी. इरेक्ट म्हणजे उभं करणे. होल्ड म्हणजे धरून ठेवणे. सीक म्हणजे अत्यंत महत्वाचं क्रियापद बोललो होतो, अपेक्षा करणे. ॲडहेअर म्हणजे चिकटून राहणे, पालन करणे. काय करणे, पालन करणे किंवा चिकटून राहणे. पीस अँड हार्मोनी, पीस शांतता आणि एकता अशा पद्धतीचे हे सगळे शब्द मित्रांनो आपण बघितलेले आहेत. हे शब्द पुन्हा पुन्हा बघा, पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा हे सगळं बघितलात तर तुम्हाला कळायला चालू होईल. महत्वाचा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा प्रोसेशन. गणपतीची जेव्हा मिरवणूक निघेल, जेव्हा तुम्ही बघाल त्या वेळेला हा शब्द तुम्हाला आठवला पाहिजे. प्रोसेशन इज गोइंग ऑन, मिरवणूक चालू आहे. इन्स्टॉलेशन, घरी जेव्हा गणपती येईल तेव्हा तुम्हाला शब्द आठवला पाहिजे की हे इन्स्टॉलेशन आहे, गणपतीची स्थापना आहे. आता या संदर्भात आपण ग्रामर काय शिकू शकतो बघा. ग्रामरची रिव्हिजन मी मुद्दामच ग्रामरचे 2 प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहेत, तुम्हाला त्या संदर्भात रिव्हिजन होईल बघा. द फेस्टिवल फॉल्स, मग अशीच घेतलं होतं. फॉल्सला काय लागतं सांगा. फॉल्सला लागतं ऑन वेन्सडे ऑगस्ट 31 अँड विल बी सेलिब्रेटेड विथ फॉरवर. फॉरवर म्हणजे मगाशी बोललो होतो झील किंवा पॅशन इन द स्टेट. म्हणजे पर्याय काय असायला पाहिजे मित्रांनो, 2 नंबर. मगाशीच मुद्दा घेतला होता, हा स्पॉट अँड एररचा प्रश्न मुद्दाम तुमच्यासाठी तयार केलेला. वाक्य वाचून बघा आणि तुम्हाला सुचतंय का बघा. ऑर्गनायझर्स अँड कमिटी मेंबर्स हॅव टू गिव्ह इन रायटिंग दॅट इट विल स्ट्रिक्टली अडहेअर टू कोर्ट ऑर्डर्स. वाक्य वाचून बघा मित्रांनो. ऑर्गनायझर्स अँड कमिटी मेंबर्स हॅव टू गिव्ह in writing that it will strictly adhere to court orders. मित्रांनो वाक्य बघितल्यानंतर मी मुद्दाम बोललो होतो की जे इट आहे हे इट चुकीचं आहे, कारण हे प्लुरल आहे, हे सुद्धा मेंबर्स प्लुरल आहे. या इटच्या ऐवजी असायला हवं
दे. आता इथं तुम्हाला वाक्य दाखवतो बघा. हे वाक्यामध्ये तुम्हाला दिसायला चालू होईल की या ठिकाणी दे आपण बघितलं होतं, ते वाक्य कुठे गेलं बघा. हे बघा या ठिकाणी हे दे अगदी बरोबर आलेलं आहे. हे दे राईट, कारण त्यावेळेला बोललो होतो की हे मेंबर्स आहे आणि हे ऑर्गनायझर्स आहे, त्यामुळे इथं प्रोनाउन आहे. त्या संदर्भातला हा प्रश्न मी इथं तयार केला होता की तुम्हाला हे वाक्य बघितल्यानंतर येतं का ते बघण्यासाठी. मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्न आणि अशाच पद्धतीच्या गोष्टी ह्या परीक्षेला सतत विचारल्या जातात. आपल्या जाणीवा आपण विकसित करालोय मित्रांनो. या जाणीवा विकसित करण्यासाठी गणपतीचा फेस्टिवल आज आपण वापरात घेतलेला आहे. गणेशाच्या मूर्तीच्या संदर्भात आपण बोलायला लागलोय, त्याच्या आगमनाची आपण तयारी करायला लागलोय आणि त्या संदर्भातल्या ज्यावेळा बातम्या येतात त्यावेळा त्या बातम्या फक्त बातम्या येत नाहीत, तर त्या बातम्यांमधून नवीन शब्द येतात आणि असे नवीन शब्द शिकण्यासाठी अशा बातम्यांचा आपण वापर करू शकतो. मित्रांनो, जरूर आपण अशा बातम्या गोळा करत चला, वाचत चला, किंवा मी जे सांगतोय ते जरी तुम्ही ऐकत गेलात, एक 6 महिने जरी माझ्यासोबत जरी राहिलात, तरी अशा पद्धतीचं इंग्रजी उत्तम पद्धतीनं तुम्ही शिकू शकता. आजच्यासाठी ही बातमी पुरेशी आहे. गणपती बसवताना या सगळ्या शब्दांची आठवण करून गणपतीचे इन्स्टॉलेशन करा. थँक्यू व्हेरी मच. सांगायला विसरत नाही, माझं नाव आहे संजय जाधव आणि आपल्या चॅनलचं नाव आहे इंग्रजीचा गुरुजी. विश यू ऑल द बेस्ट. अँड आपण याच ठिकाणी आज थांबूया. नवीन गोष्टी पुन्हा एकदा मी तुमच्या समोर घेऊन येईन. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.